युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. जन्म देणाऱ्या मायबापाची मुलगी झाली नाही तर त्या सक्षमच्या आई वडिलाची होत होती का? नाही. गेली ना पळून मायच्या घरी, तिसरा पाय काढला ना. ह्या मुलीनं एक परिवार उजाळला, सक्षम ताटेला मारलं, तिच्या बापाला मारलं त्याच्या. आता आई पण मरणाच्या दारात आहे. नमस्कार, मी युवराज डोंगरे, पाहत आहे आस्का स्टार न्यूज. आज बघत आहोत ते 9 महिन्याच्या अगोदर एक महाराष्ट्रामध्ये खळबळ न्यूज व्हायरल झाली होती. ते एक प्रेम कहाणी आणि पुरा भारतभर क्रिएटर, सोशल मीडियावर सगळे लोक या आचल सक्षमची प्रेम कहाणीला एक अतूट बंधन प्रेम कहाणी समजत होती. लैला मजनू सारखं प्रेम समजत होती आणि म्हणत होते की आचल सारखं प्रेम हे कोणीही मुलगी करत नाही, करणार पण नाही. पण सक्षमचं प्रेम आणि आचलचं प्रेम खरं होतं का? काय नेमकी कहाणी आहे, काय आहे, व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. हा व्हिडिओ सविस्तर बघा आणि व्हिडिओ बघितला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला ही कहाणी माहित आहे का? कमेंट करून तुम्हीच सांगा, कारण तुमची कमेंट लय महत्वाची माझ्यासाठी. नमस्कार मित्रांनो, आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी नांदेड मधलीची कहाणी. आणि सक्षमचा जो जीव गेला तिच्या बापाने केला हे तुम्हाला माहितच आहे. त्यांची प्रेम कहाणी तुम्हाला माहितच आहे, सांगायची गरज नाही. ज्याला कोणाला माहित नसेल तर सांगत आहे. तुम्हाला माहित आहे सक्षम आणि आचलची प्रेम कहाणी हे एक इंस्टाग्रामवर भेटलेलं जोडपं होतं. इंस्टाग्राम भेटलेली एक प्रेम कहाणी. 1 वर्ष त्यांची चॅटिंग चालली आणि मग प्रत्यक्ष उतरवली त्यांनी जंगलामध्ये आणि रानामध्ये, जंगलामध्ये उतरली. मग जंगलामध्ये दिसले ते तर लोकांना माहित झालं की सक्षम आणि आचलचं प्रेम हे आहे. तर मग काय, एक दिवस म्हटलं बापानं की मी तुला जवाई म्हणून सादर करतो, जवाई म्हणून स्वीकारतो. पण तिच्या मायबापानं एक प्लॅन केला, बापानं भावानं प्लॅन केला आणि मग काय, त्याला गोडी मारली. गोडी मारत नाही मेला तर त्याच्या मुस्कटात फरशी आदरली. अशा पद्धतीची आपल्याला व्हिडिओ माध्यमातून माहिती मिळाली मित्रांनो. आणि ह्या भाडकव बुट्टीनं म्हटलं होतं की सक्षम ताटेला जय भीमाला आहे म्हणून मारलं होतं, असं पण तिनं घोषित केलं होतं. मित्रांनो, हा व्हिडिओ सविस्तर जाणून घ्या. नवीन असा तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नांदेड मधले हेच कहाणी नाही तर अशा किती कहाण्या घडतात. पण जे सक्षम ताटेची आणि आचलची हे जे प्रेम कहाणी आहे, हे प्रेम कहाणी एक प्रकारची एक फिल्म स्टाईल आहे बरं. कारण तुम्हालाही माहितच आहे, महाराष्ट्रामध्ये 9 महिन्याच्या अगोदर एक एवढं हादारलं होतं प्रेम कहाणी. सक्षम ताटेला मारलं होतं तिच्या बापानी. तिचा बाप जेला सळत आहे, तिचा भाऊ जेला सळत आहे की काही मालूम नाही का सुटले. पण सक्षम ताटेच्या आईला हे आचलनी म्हटलं होतं की सक्षम मेला नाही, जिवंत आहे, मी त्याच्या रूपात आहे आणि जिंदगीवर तुमचा साथ ठेवेल. वडिलाच्या, सक्षमच्या वडिलाचे मी ध्यान राखेल, तुमची ध्यान राखेल, अशा पद्धतीचं घोषवाक्य होतं, बोलणं होतं. मग अचानकच तिनं तिसरा पाय काढला आणि म्हटलं की मला वडिलाच्या घरी जायचंय, माझी आजी बिमार आहे, त्या कारणामुळे मला बघायला जायचं. तर सक्षमच्या आईनं तिला घेऊन गेली घरी. तिच्या घरी नेल्यावर आणि 2 ते 3 महिने होऊन झाले ती आली नाही आणि म्हणून राहिली की मी येणार नाही, तुम्ही माझे कोण. अशा पद्धतीचे सक्षम ताटेचे लोक त्यांनी आचलवर आरोप केले की तू बेमान झालीस, माझ्या सक्षमचा जीव घेतला. मी अगोदरही सांगत होतो सक्षम ताटेच्या आईला, त्यांच्या परिवाराला, की ही मुलगी बेमान होते म्हणजे होते. कुठलीही मुलगी फक्त डायलॉग आणि प्रचलित होण्यासाठी आणि सोशल मीडिया व्हायरल होण्यासाठी, ट्रेंडिंग मध्ये येण्यासाठी ही मुलगी आचल ही व्हायरल होण्यासाठी, फक्त प्रसिद्धी पाहण्यासाठी व्हायरल झाली. कुठलंही संविधान, आपलं जे संविधान आहे हे सांगत नाही की तुम्ही झाडाशी लग्न करा, प्रेताशी लग्न करा, मांजरीशी लग्न करा, याला मान्यता देत नाही. जो सजीव असेल त्याच्याशीच लग्न केला जाते. माणसाचं लग्न माणसाशी, पुरुषाशी, स्त्रीशीच केल्या जाते. जनावराशी, प्रेताशी केलं जात नाही. संविधानाला मान्यता देत नाही. मी किती वेळा सांगत होतो पण ऐकलं नाही. महाराष्ट्रामध्ये ही जी घटना आहे एकच नाही, अशी असंख्य घटना आहे. पण जी आचल आहे, ही आचल ही नाबालिक असताना प्रेम केलं तिने. मग बालिक झाल्यावर हे पळून का गेले नाही? पण सक्षमच्या आई वडिलाला, सक्षमला असं वाटलं की नाही का आपण आई वडिलाच्या, तिच्या आई वडिलाची काय करू, सहानुभूती करू, तिला समजावू आई वडिलाला की नाही मला तुमच्या पोरीसंग लग्न करायचं आणि मला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. तर मग काय, सक्षमचे आई वडील गरीब होते आणि आचलचे जे आई वडील हे अगोदर ही खुनाखानीतील लोक होते, टोपोरी घरातले होते आणि सक्षम हा टोपोरी होता. आणि सक्षमही हा
काही दिवसापूर्वी सुटून आला होता. त्या कारणामुळं सक्षमला एक प्लॅनिंगनी मारलं. सक्षमला एक प्लॅनिंगनी मारलं आणि जी आचल आपण स्क्रीनवर बघून राहील हीच ती आचल आणि रडत होती आणि म्हणत होती की मी आता जे कोणी केलं नाही ते मी करणार आहे. आणि मग काय सक्षमच्या मुक्ताशी लग्न केलं असं प्रचलित व्हायरल झालं होतं आणि पुरा भारत पुरा महाराष्ट्र हा जाळून टाकला होता तिच्या एका न्यूजनी. त्या कारणामुळं सगळे प्रचलित समाजसेवक राजकारणातील लोक तिला भेटायला गेले. प्रकाश आंबेडकर साहेब पण भेटायला गेले होते. आपले चंद्रशेखर आझाद ते पण भेटायला गेले होते. त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता. असे कित्येक मोठे नेते दिग्गज लोक तिला भेटायला गेले होते. हिनं काय केलं, हिने सक्षम ताटेच्या आई वडिलांना काय केला, धोका दिला आणि तिसरा पाय काढला. आता काय हिला लग्न करायचं आहे असं वाटत असेल. कारण कुठलीही मुलगी जेव्हा वयात येते, किशोर वयात येते, तेव्हा ती स्वतःला कंट्रोल करू शकत नाही हे तुम्हालाही माहित आहे. आणि ही स्वतःचं वयात कंट्रोल करू शकत नसल आणि म्हणत असेल काकाला, बापाला, आजोबाला, आजीला की माझं लग्न करून द्या, माझे राहणं होऊन राहिलं नाही. मी बेवकूफ होती त्या सक्षम ताटेच्या मागे लागली. मी बेवकूफ होती की म्हटलं तिच्या मायबापाला की मी तुमचा सक्ष बनून राहील, पण माझी चुकी झाली, मला माफ करा. आणि तिच्या मायबापाने तिला पत्रात घेतलं. पण माझं म्हणणं एकच आहे, सक्षमच्या आईलाही सांगायचं आहे, तिच्या परिवारालाही सांगायचं आहे. कारण सक्षम ताटेचा वडील आज मरण पावले. त्यांना हार्ट अटॅकची बिमारी होती, बीपीची बिमारी होती. त्या कारणामुळं हार्ट अटॅकून मरण पावले. काय मरण पावले? कारण आचल ही त्यांना सोडून गेली म्हणून. त्यांना असं वाटलं आता कोणीच नाही. कारण जो सक्षम होता हा घरात करता धरता होता आणि सक्षम हा टोपुरी होता. एक म्हणजे टोपुरी होता, नुकता जेलातून सुटून आला होता आणि हे घराणं आचलचे घराणं टोपुरी होतं. पण एवढं महाराष्ट्रात गाजलं होतं तुम्हाला सांगू शकत नाही. आता आचल पयाली आपल्या मायच्या घरी, बापाच्या घरी आता लग्न करून देते तिचा बाप. तुम्ही पण जेवाले या, मी पण जेवाले जातो, पण आंदण आणू नका, ऐर बंद आहे. कळलं काय भावा? म्हणून सांगतो पोरीवर विश्वास ठेवू नका. कळलं काय? पोरीवर विश्वास ठेवू नका. हे हरामखोर पोरगी आहे, स्वतःच्या मायबापाजीने झाली जन्म देता, तर ह्या अशा चुलत मायबापाजी होणार का? कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय.